हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर आज आहे माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध, म्हणजे माझ्या वडिलांना आज 1 वर्ष झाले आहे. तर त्यानिमित्त आम्ही वर्षश्राद्ध करणार आहोत. तर तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. पूजा वगैरे सर्व कसे करायची, काय करणार आहे ते, आणि जेवण वगैरे सगळं काही दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज कार्यक्रमामुळे आम्ही सर्व छान रेडी झालो आहे. व्हाईट ड्रेस घातला आहे. तर पूजेसाठी सहसा व्हाईट ड्रेसच घालतो. तर हा कार्यक्रम होता आनंद बुद्ध विहार छत्रपती संभाजीनगरमध्ये, म्हणजे आमच्या घराच्या जवळच आहे. तर बघा, इथे स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू आहे. तर रात्रीच गुलाबजामुन केले आहे. नंतर इथे पुऱ्या वगैरे, पुरी भाजी, वरण भात आणि गुलाबजामुन असा आम्ही स्वयंपाकाचा कार्यक्रम ठेवला होता स्वयंपाकामध्ये. तर बघा, एक एक करून अशा पुऱ्या लाटणं आणि तळणं चालू होते. तर मी तुम्हाला झूम करून दाखवते. बघा, आनंद बुद्ध विहार आहे बुद्ध विहाराचे नाव, आणि खूपच जुने असे आहे आणि खूप छान आहे, मोठे आहे. त्यामुळे आम्ही इथंच कार्यक्रम ठेवला. तर बघा, पूजेचं सध्या तयारी चालू आहे. तर एक एक करून पाहुणे येत होते. तर चट्या वगैरे आम्ही टाकल्या होत्या पूजेसाठी. आणि बघा, गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची मूर्ती इथे टेबलावर ठेवली होती पूजेसाठी. तर बघा, आनंद बुद्ध विहार आहे, त्यामध्ये गौतम बुद्धाची मोठी मूर्ती आहे. तर सर्व काही पूजेचं रेडी झाले आहे. भंतेजी पण आले होते. तर पूजेसाठी तयारी चालू होती. नंतर पाहुणे आले. नंतर हा माझा मोठा भाऊ आहे आणि ह्या वहिनी आहे. तर दोघं मिळून पूजेची तयारी करत आहे. तर ते गौतम बुद्धाला फुलं वाहिले आणि बाबासाहेबाला हार, आणि माझ्या वडिलांच्या फोटोला पण हार अर्पण केला आहे. तर त्यानंतर पूजेला सुरू झाली आहे. तर भंतेजींनी वंदना वगैरे घेतली. नंतर सर्व पूजा व्यवस्थित छान पार पडली. तर फ्रेंड्स, माझ्या वडिलांना मागच्या वर्षी अटॅक आला होता. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम होता. तर ते 10-12 दिवस राहिले होते. त्यानंतर एक्सपायर झाले. तर अजूनसुद्धा आम्ही खूप दुःखामध्ये आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की आईवडील नसले तर किती दुःख असतं. तर मला तर दुसऱ्यांचं ऐकून खूप कसतरी वाटत होतं, पण शेवटी स्वतःचं जेव्हा झालं तेव्हा मला खूप दुःख. अजूनसुद्धा आम्ही सर्व एकदम दुःखामध्ये आहोत, पण काय करतात, त्याच्यातून सावरावंच लागतं. नंतर पूजा पार पडली आणि भंतेजीला आम्ही अशा फळ वगैरे ते दान केले आहे. तर त्यांना दक्षिणा पण दिली आणि सर्व दिले. 5 वस्तू पण देतात, तर त्या पण दिल्या. आणि सर्व काही छान पार पडले. एक एक करून सर्वांनी माझ्या वडिलांना फुलं वगैरे अर्पण केले आणि दर्शन घेतले. तर त्यानंतर गौतम बुद्ध बाबासाहेबांना पण फुलं वाहिले. आणि नंतर जेवणासाठी आम्ही इथे तयारी करत होतो. तर एक एक करून ज्यांची पूजा बाकी होती त्यांनी पूजा करत होते. तर नंतर हे जे राहिले आहेत ते फुले वाहत होते आणि दर्शन घेत होते. तर खूप अतिशय दुःख होते आहे, पण काय करणार आहे, त्यातून सावरावंच लागतं. तर मग नंतर जेवणाचा आम्ही कार्यक्रम ठेवला होता आणि कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडत आहे. तर तुम्ही बघू शकता. नंतर ही माझी आई आहे. तर पूजा झाल्यानंतर आहेर देतात. तर सर्वांचे आहेर देणं सुरू झाले होते. हा माझा भाऊ आहे, त्याच्यावर तर त्याला टावेली टाकत होते सर्वजण. आणि आई तर त्यांना साडी देत होते. तर हा आहेराचा कार्यक्रम चालू झाला होता. तर ही माझी मोठी बहीण आहे. तर बघा, सर्वजण साडी वगैरे ते देत आहे. माझी आई अजूनसुद्धा खूपच म्हणजे दुःखामध्ये असते, रडते. तुम्हाला माहिती आहे की घरामधले गेल्यानंतर किती दुःख होते ते. मग सर्वजण जेवायला बसले आणि जेवणाचा कार्यक्रम चालू झाला. एक एक करून सर्व पंक्ती बसल्या. नंतर हे जे आहेर आलं होतं त्याच्या आम्ही व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या. आणि नंतर हे जेवणाचं चालू होते, वाढण्याचा कार्यक्रम आणि जेवणाचा कार्यक्रम. तर छान शांततेत पार पडला कार्यक्रम आणि चांगला झाला कार्यक्रम व्यवस्थित. तर तुम्ही बघू शकता, सर्व बरेच जण आले होते पूजेला आणि कार्यक्रम चांगला झाला. तर सर्वांचे जेवणं झाले आहेत आणि कार्यक्रम पण छान पार पडला. त्यानंतर हे बुद्ध विहार आहे, तर तिथे आम्ही फोटो व्हिडिओ काढले. हे माझी सासू आहे आणि ह्या माझ्या आत्या सासू आहे. तर आम्ही सर्वांनी मिळून फोटो व्हिडिओ काढले आणि छान वाटले. आजचा कार्यक्रम एकदम छान झाला. बघा, रमाई आणि आंबेडकरांचा खूप मोठा फोटो आहे इथे. तर छान प्रसन्न वाटते इथे.
तर छान वाटले आज कार्यक्रमामध्ये, सर्व काही छान झाले आणि आजचा कार्यक्रम व्यवस्थित छान शांततेत पार पडला. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा आम्ही पण फोटो आणि व्हिडिओ काढतो आहे. तर बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.